दुपारच्या जेवणाला एवढी काही भूक नव्हती, म्हणून मिस्टरांना काहीतरी हलकंच खायचं होतं. तर मिस्टरांच्या हलक्या भुकेसाठी काहीतरी खास बनवावं म्हणून शेवग्याच्या शेंगा काढायला गेले. हा इथे निवांत बसलाय, आज माझ्या आवडीचं काहीच नाही म्हणून मी निवांत झोपणार. अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे, पूर्णपणे युनिक अशी ही रेसिपी आज आपण बनवत आहोत. चिंचेच्या कोळातील शेवग्याचं सूप. हो, अगदी युनिक रेसिपी आहे, खूप टेस्टी आणि लहान भुकेसाठी पोटभरीचा नाश्ता म्हटलात तरी चालेल. खूप छान लागते चवीला, अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे. तुम्ही तुमच्याकडे नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आवडीचा पदार्थ बनून जाईल. नमस्कार, मी ज्योतीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सूप बनवण्यासाठी आपल्याला गावरान शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत इथं मी, आणि त्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. लागणारं साहित्य आहे, इथं गूळ घेतलेला आहे, आलं लसूण, थोडंसं जिरं, 2-4 लवंगा, थोडीशी बडीशेप, टोमॅटो आणि चिंचेचा कोळ बनवण्यासाठी त्यामध्ये चिंचेच्या बुटकांमध्ये गरम पाणी ओतलेलं आहे. तर आता बघा, चूल छान पेटलेली आहे. तर याच्यात सर्वप्रथम आपण तेल घालणार आहोत. तेल छान गरम करून घ्यायचे. नंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्यात, ज्या चिरलेल्या आहेत. आता या शेवग्याच्या शेंगा घेताना तुम्ही बघून घ्यायच्या, एकतर गावरान असतील तर चव खूप छान लागते, आणि त्या शिळ्या झालेल्या असतील तर याची चव थोडीशी कडवट होऊ शकते. त्यामुळे शेवगा घेताना बघून तो चांगला घ्या. बघा, शेवग्याने कलर बदलायला सुरुवात केलेली आहे, तर शेवगा छान परतलेला आहे. आता आपण यामध्ये आलं आणि लसूण जो आहे आबडधोबडच वाटलेला आहे मी, तो घालणार आहे. थोडासा ठेचून घेतलेला आहे. आता हळद, मीठ आणि थोडासा मसाला. लहान मुलांसाठी बनवत असाल तर मसाला स्किप करा, कारण लहान मुलं तिखट काही जास्त खात नाहीत. तर मोठ्यांसाठी ही खूपच छान रेसिपी आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचे. आता परतताना हे करपू नये याची काळजी घ्यायची. नंतर घालायचं यामध्ये टोमॅटो हे छान परतून घ्यायचे. नंतर याच्यामध्ये आपण बडीशेप, लवंगा आणि जिरं घालणार आहोत. जिरं आणि बडीशेप शरीराला थंडावा देतं, त्यामुळे जिरं आणि बडीशेप अवश्य घालावं, जे आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये लागेल असं पाणी घालायचं. तुम्हाला जेवढं हे सूप करायचं त्या अकॉर्डिंग तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं. तुम्हाला थिक पाहिजे असेल तर थिकनेसनुसार पाणी घाला, आणि जास्त पातळ हवं असेल तर त्यानुसारच तुम्ही यामध्ये पाणी घाला. एकदा छान मिक्स करायचं आहे आणि याला एक छानशी उकळी काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता, आता याला उकळी यायला थोडीशी सुरुवात झालेली आहे. तोपर्यंत काय करूया, आपण गरम पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती, म्हणजे त्याचा कोळ अगदी अलगद बाजूला होतो. त्यामुळे आता याचा कोळ काढून घेऊया आपण. ही बुटकं साईडला करून घेऊया. छान भिजलेली आहे. आता हे बघा, छान प्रकारे याला उकळी आलेली आहे. तर आपण यामध्ये आता थोडासा गूळ घालून घेणार आहोत, कारण या रेसिपीची चवच आंबट, गोड आणि तिखट अशी आहे, त्यामुळे अगदी चटपटीत लागते. आता गूळ घालून घेतलाय, तो छान मिक्स करून घेऊया. आता काय करायचं आहे, गूळ थोडा उकळला म्हणजे हे सूप थोडं उकळलं की नंतर याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं आहे, आणि एक 8 ते 10 मिनटं हे छान प्रकारे उकळून घ्यायचे. आता हे छान उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. शेंगा सुद्धा छान शिजलेल्या आहेत. आता यामधील थोड्याशा शेंगा बाजूला करून घ्यायच्या, आणि स्मॅशर असेल किंवा इतर काही तर त्याने या शेंगा थोड्याशा आबडधोबड वाटून घ्यायच्यात. शेंगा ओबडधोबड फुटल्याने यामधील गर बाजूला होतो, आणि ते सगळं आपण भाजीमध्ये घातलं की त्याची चव
आणखीनच भारी लागते. तुम्ही बघू शकता. आता हे मी परत एकदा या सूपमध्ये घालणार आहे आणि एक 2-4 मिनटं छान उकळी काढून घेणार आहे. चांगलं मिक्स करायचं आहे आणि याची छान उकळी काढून घ्यायची. तर तयार आहे मस्त असं आपलं हे शेवग्याचं चिंचेच्या कोळ्यातील सूप. अगदी टेस्टला भन्नाट लागतं, इतकं सुरेख बनतं. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी करत असाल तर सांगितलं तसं मसाला स्किप करा. लहानांपासून मोठ्यांच्या आवडीचं हे सूप तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप चवीला भन्नाट लागतं. अगदी लहान भुकेपासून ते मोठी भूक भागवणारं हे सूप तयार आहे. मस्त असं चिंचेच्या कोळातील सूप. तर तुम्हाला माझी ही शेवग्याच्या सूपाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला अगदी मनापासून आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, भरभरून लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.